शुभ सकाळ, नमस्कार सगळ्यांना। तर आज मी गावाकडून व्हिडिओची सुरुवात करते आहे। तर काल शनिवार रविवार समर्थाला सुट्टी होती म्हणून आम्ही गावाकडे आलोय। आणि चला गावाकडलं कामाचं रुटीन, गावाकडलं वातावरण, आपले फळांचे फुलांचे झाडं जे काय आहे, जे आमची विलेज लाईफस्टाईल आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते सुरुवातीपासून डेली ब्लॉग। तर चला आजचं काय काय असणार आहे दिवसभर तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे। तर एक ब्लॉग आपला दुपारी येईल, एक ब्लॉग आपला 5-6 वाजता येईल। तर दिवसाचे 2 ब्लॉग मी अपलोड करायचा प्रयत्न करत आहे। तर छान असा प्रतिसाद तुमच्याकडून मला पाहिजे, त्यासाठी मी एवढी मेहनत करते। तर नक्कीच तुम्ही मला साथ देणार आहे, मला पूर्ण माहिती आहे। गुड मॉर्निंग। छान अशी सकाळची सुरुवात, आपल्या डाळिंबाचे कलम, पलीकडे आहे लसूण। गुड मॉर्निंग। झोप झाली दादू? दादूचं काय काम चालू आहे समू बाळा? मी झाडू मारते, राहू दे की पिल्या, आईला मदत करावं लागतंय। मी झाडू मारते ना, तुम्ही ब्रश ते करा, नाश्ता करा। पोहे, आत्या चहा पिऊन गेले, पप्पा पोहे खाऊन गेलेत। तुमच्यासाठी पण पोहे ठेवलेत, गरम करून देते। गावाकडे खूप करमते दोघाला पण, त्यांच्यासाठी तर मी गावाकडे येते सारखं सारखं। एन्जॉय। दादूचं सकाळ सकाळी काम चाललेलं आहे, ब्रह्मकमळ लावायला इथं जागा करतोय। ओ ग, मी करू सम? येतं तुला? गोल गोल आळ करायचं। दादा सोबत तुला पण जाऊ वाटाले? ही माती थोडीशी आतवड, गोल कर, गोल सर्कल आलं पाहिजे। सम्राट सरक, खोल्या लागल। गाणे लागलेत गावामध्ये। हा वड गोल कर अजून थोडं। मी करू का? देत नाही मला करायला। तिथं पोत आहे बहुतेक खाली, राहू दे त्याला तसंच, पोत्याला नको काढू, कुजून जाते। गोल गोल झालं, नको, थांब थांब, नको। आता आले मी देवपूजेला फुलं घ्यायला, आणि थोडंसं आम्ही उशिराच उठलोय कारण इतकी थंडी आहे ना बाहेर, इतकी थंडी आहे, गावाकडं पूर्ण मोकळा आहे। आणि असंही सम्राटला सर्दी झालेली आहे, सगळ्यांनाच तसं सर्दी खोकला आहे आम्हाला, त्यामुळे थोडंसं उशिरा उठून उशिराच रुटीन चालू झालंय। ऊन ते छान पडलंय, एवढ्या थंडीत सुद्धा पोरं काय करलेत दाखवत। मे बी खेळू द्या म्हणून खेळू देते चिखल पाण्यात, तर यांचं जास्तच व्हायला लागलंय आता चिखल पाणी। बघा इकडे चिंचेचं झाड लावलंय, त्याला पाणी घातलंय। आणि काल जे आम्ही कचरा गोळा केला होता, तर इथं जवळ ट्रॅक्टर ब्लोअर पाईप आहेत म्हणून आम्ही जाळलं नव्हतं। तर आज आहो आले ना गावातून, मग आम्ही याला पेटवणार आहे। नंदूबाई गेले चहा पिऊन शेतामध्ये, आहो पोहे खाऊन गेले गावात, आणि आम्ही आता आमचे कामं करतोय। ए आंघोळ कधी करणार आहे? गिझर चालू करू का? गिझर चालू करू? पुन्हा कधी? झाले की आता 9 वाजले, तर करून घ्या। जास्त काही फुलं सापडले नाहीत जास्वंदीचे, जितके बी सापडले पण त्यावर हे बघा असे छोटे छोटे किडे मऊ पडलाय। मिलीबग काहीतरी म्हटले याने आहोनी, ती पडलेले। तर मी आता ही फुलं धुवून घेणार आहे, कारण दुसरी फुलंच नाही आहेत, एवढेच फुलं आहेत। आपली छान अशी आजची गावाकडली देवपूजा, रांगोळी काढली छोटीशी, मस्त असा दोघाचा नाश्ता चालू आहे। शेवयाचा भात, दूध, शाकल, उन्हाला बसून। ओ तुला सोडून खात्यात, तुला देत नाहीत खाऊ? कशी आरडते बघ। मस्त वातावरण ना, ऊन तिथं आम्हाला अजिबात ऊन कसलं ते भेटत नाही, इथं सगळं ऊनच आहे। बाहेर आले की ऊन,
आता दोघं पटकन जाऊन आंघोळी करायचं. खोबरं मसूर यात्रेतलं आहे, तर आता बघू मी याला धुवून काढणार आहे. कसं निघते बघूया. एकदम चांगलं असं निघालंय, एकदम पांढरं निघलंय चांगलं. तर आता मी थोडंसं यातलं भाजीला घालणार आहे. माझ्याच लक्षात नाही. लसूण, खोबरं, अद्रक सोबतच कांदा. बाळाला पण दे पाणी. सोयाबीन, तर घरातलं भाजी भात झालेला आहे, नाश्ता पाणी झालेला आहे आणि बाहेर उन्हाला आले. आता पोरं खेळत आहेत. फक्त आता भाकरी करायच्या राहिलेत, गरम गरम करणार आहे. नंदबाईंनी आहो जेवायला आलं की सीता गीता बसले ते मस्त. काय झालंय? का बरं मारला तू बाळाला? आ गोगी आवाज देते खाऊ द्यायला. तिला खाऊ दे. चल ते बघ, तू नाश्ता केला, तिला काय टाकला का? चला दोघं. तू काय खाल्लं? माती खाल्ला का? आकर. हा या. औषधचं टोपण कशाला पप्पान टाकले? या इकडे. चल उतर ट्रॅक्टर वरून. आंघोळ करायचे का नाही आज? नाही. मग जेवायला पण नाही देणार मी आंघोळ नाही केल्यावर. नाश्ता दिला तेवढ्यावर भागवा आता. गुगीला खाऊ खायचा आहे. गुगी कुणाची फ्रेंड आहे? तुझी आहे. मग गुगीला खाऊ दे. ती नाही खात. ती नाही. समन्या गुगीला खाऊ दे. ती खाते होय गोगी तसला. ती पप्पानं गोळा करून ठेवलंय तिकडलं. ती मकाचं वैरण आणून टाक. सध्या टाक. परत माझं काम झालं का मी घासगवत आणून टाकीन थोडं. तो तिथलं तो त्या याच्यावर बेडवर टाकले तिथलं. वैरणीचं स्टँड आहे ते. हा हा. आंघोळ करायचं नाही, कमीत कमी काम तर करा आईचं थोडं थोडं. आत्यानं पण आपण आहे म्हणून आत्या बी गेली लांब. आणि तिथलं थोडं गोळा करून. हा इथं गोगी वाट बघायली खाऊची. तू बस तिथं मजा करत. आणि खाल्लं सगळं गोळा करून आण थोडं ती वैरणीचं. खाल्लं आणि खाल्लं. खाली पानच आहेत सगळे कवळे कवळे. ए तू नको लाडू. दादा देते थांब. ये दादू आण लवकर. सीता आणि गीता मस्त झाडाखाली निवांत बसले. चारा पाणी दूध सगळं झाले त्यांचं काढून. तर ही आपली आहे ना, ही आता लवकरच आठवडाभरात बाळ येणार आहे हिचं. त्यामुळं दोघीला पण घरी बांधलेत. कारण हिला घरी ठेवलं आणि तिला रानात नेलं का ती इतकी वरडती आणि ही बी वरडती. मग दोघी पण खात नाही आणि शांत पण बसत नाही त्या. त्यामुळे दोघीला पण घरीच ठेवले. इथंच जाग्याला चारा पाणी चालू आहे. तू आता वैरण टाकते म्हणून उठली बघ. ही तर आधीच उभा टाकलेली, ती पण उठली. हो इथं आहे. उचली ही घे गोगीला. हा ती हा हा. ही गावाकडे आले की दोघं गोगीचा लाडच लाड करतात. आई मागच्या वेळेस सम्राटला कशी मारलेली. नको मारू. हा धडांग करून. हा खा. पाणी आणजा छोट्या बकेटात. तर तिथे ब्ल्यू बकेट तुम्ही खेळायला घेतले त्यात आणा. कॅमेरा ना कंटिन्यू काहीतरी ह्याचं बडबड चालूच असते. कनेक्टिंग डिस्कनेक्टिंग. हे बघा. खूप भारी दिसते. रात्री बघितलं आम्ही, चेक करत होतो रात्री सारखं म्हणजे बाहेर कोण आलंय ते आहो फिरतात इकडं तिकडं. ननंदबाई असतात घरी, त्यामुळं कॅमेऱ्याची गरज होतीच आम्हाला.
सगळ्यांचा नाश्ता झालाय. मी भाजी बनवली तुम्हाला दाखवते. तशी सोयाबीनची भाजी बनवली घट्टसर. तर इथं दूध तापवलंय. कुकरमध्ये न लावता भगोण्यामध्ये छान भात शिजवलाय. भाकरी बनवायचे पीठ ते चाळून ठेवलंय. पण गरम गरम बनवणार आहे. गार आहो आणि नंदबाई दोघं आले ना जेवायला मग बनवणार आणि सगळेच जेवण करणार. रविवारचं सकाळचं मॉर्निंग रुटीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर व्हिडिओला इथंच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लवकर. तोपर्यंत सगळ्यांना बाय.